नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत ₹225 असल्यास 3 टेबलाची किंमत किती? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं बघा, आपल्या सर्वप्रथम खुर्ची व टेबल यांचे गुणोत्तर किती दिले? 5:7. इथं लिहून घ्यायचं. खुर्ची व टेबल, खुर्ची तसेच टेबल याला पण आपण गुणोत्तरात लिहूया. यांचं गुणोत्तर आपल्याला दिले 5:7. 5:7. आता काय केले त्यांनी, आपल्याला एका खुर्चीची किंमत दिली आहे 225. मग खुर्चीच्या खाली त्याची किंमत लिहून घ्या 225. ही मित्रांनो एका खुर्चीची किंमत आहे. आता काय करायचं बघा, या गुणोत्तरामध्ये दिलेला 5/225 होण्यासाठी ज्या संख्येने गुणावे लागले, म्हणजे 5ला 225 झाले कसे, त्या संख्येने गुणावे लागले का, त्याच संख्येने इथे 7ला पण गुणायचे, म्हणजे आपल्याला एका टेबलची किंमत मिळून जाईल. मग आपल्याला 3 टेबलची किंमत काढता येईल. मग हे कसं करायचं, तर काय करायचं, या 225ला या 5ने आपण भाग देऊया. 5 एके 5, 5 चोक 20, राहिले 2, 5 5 25. म्हणजे मित्रांनो या 5ला 45ने गुणल्यामुळे 225 झालं. तर इकडं गुणोत्तरामध्ये 7ला पण आपण 45 मल्टिप्लाय करूया, म्हणजे आपल्याला एका टेबलाची किंमत मिळेल. इथं लिहून घ्यायचं 45 गुणिले 7. 7 5 35, 5 हातचे आले 3, 7 चोक 28 आणि 3 किती झाले 31. 315 झाली एका टेबलची किंमत. तर आपल्याला विचारले काय रे, आपल्याला विचारले 3 टेबलाची किंमत. मग गुणिले 3 करायचे. आता 300 त्रिक 900 आणि वरचे 15 त्रिक 45, म्हणजे किती 945 ही असायला पाहिजे आपली 3 टेबलाची किंमत. काय पर्याय क्रमांक 1.